ओझरवरून निघाल्यानंतर ओझरवरून सुमारे 6 वाजता आम्ही निघतो। 6 वाजता निघाल्यानंतर रांजणगाव या ठिकाणी आमची भोजन व्यवस्था असते। दर्शन झाल्यानंतर जेवण मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक। नमस्कार, मी दैनिक सनातन प्रभातचा वार्ताहर अजय केळकर। महाराष्ट्रामध्ये जे अष्टविनायक आहेत त्यापैकी एक असलेलं देवस्थान ओझर देवस्थान, त्या देवस्थानचे अध्यक्ष श्री गणेशभाऊ कवडे आज आपल्याबरोबर आहेत। अत्यंत कमी कालावधीमध्ये तरुण तडफदार असे गणेशभाऊंनी प्रचंड सुधारणा या विघ्नहर देवस्थानमध्ये घडवून आणलेल्या आहेत। तरी आपण त्यांची आता मनोगत जाणून घेऊ। गणेशभाऊ नमस्कार। आपण जर बघितलं तर खूप कमी कालावधीमध्ये या देवस्थानमध्ये भाविकांसाठी अनेक सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर हे सर्व आर्थिक नियोजन, हे सर्व स्वच्छता, प्रसादाचं नियोजन, हे सर्व तुम्ही कशा पद्धतीनं पार पाडता याविषयी जरा आमच्या वाचकांना पण सांगा। खरं तर कोविडनंतर मला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली। खरं तर मी ज्या दिवशी खुर्चीवर बसलो त्या दिवशी 45 लाख रुपये लोन आणि 37 लाख रुपये देणं होतं। सुरुवातीला 40 वर्षातनं मी पहिला गणेश याग मंदिरामध्ये केला। त्याच्यानंतर महाआरती असेल, धूप आरती असेल, महिलांसाठी गंगा आरती असेल आणि यजमानांसाठी महाआरती असेल, या महाआरतीचं नियोजन केलं। या महाआरती या धार्मिक कार्यक्रमातून खरं तर एक मोठ्या उंचीवर आम्ही गेलो आणि त्याचप्रमाणे जी निवास व्यवस्था आहे, जी भोजन व्यवस्था आहे, याच्यावर 100% लक्ष देऊन अनेक भाविकांना या ओझरचं दर्शन होईल यासाठी नियोजन केलं। खरं तर 5.5 तासात हेलिकॉप्टर सेवा असेल, 2 दिवसात बस सेवा असेल। या बस सेवेत आम्ही 2500 रुपयात अष्टविनायक करतो। त्याच्यात 50 सीटर गाडीमध्ये आम्ही 45 भाविक घेतो आणि 5 आमचे सेवेकरी असतात। म्हणजे त्यात 2 लेडीज, 2 जेंट्स आणि 1 पुजारी असतो। इथून ओझरवरून निघाल्यानंतर ओझरवरून सुमारे 6 वाजता आम्ही निघतो। 6 वाजता निघाल्यानंतर रांजणगाव या ठिकाणी आमची भोजन व्यवस्था असते। दर्शन झाल्यानंतर जेवण मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक झाल्यानंतर मोरगावला आम्ही विश्रांती करतो। असा 2 दिवसाचा प्रवास आहे। त्या बस सेवेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला। म्हणजे हेलिकॉप्टर सेवा, नंतर सर्वसामान्यांसाठी बस सेवा, आज आमची हॉस्पिटल सेवा असेल, आमचं भोजन व्यवस्था असेल। म्हणजे आम्ही 21,000 रुपये दिल्यानंतर 10 वर्ष त्याच्या नावाने इथं भोजन व्यवस्था चालते। त्यालाही प्रचंड असा प्रतिसाद। खरं तर ही गेले 15-20 वर्षाची ही सेवा आहे, पण अलीकडच्या काळात ह्या 7 ते 8 महिन्यात ह्या अन्नदान योजनेला फार मोठा प्रतिसाद त्या पद्धतीने मिळालेला आहे। आणि हेच धार्मिक कार्यक्रम, अशा सेवा करून एक उंचीवर देवस्थान गेलेलं आहे।